बातमी दाखवताच आरोग्य विभागाचे मात्र जे अधिकारी आहेत ते जागे झाले असल्याचं बघायला मिळत आहे आणि ही बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। हिंगोलीच्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर जमिनीवर महिलांना झोपवण्यात आलेलं होतं आणि या संदर्भातील वृत्त साम टीव्हीने प्रसिद्ध केलं आणि आता बाळापूर उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाविरोधात कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे। हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके यांनी रुग्णालयात दाखल होत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। दरम्यान या चौकशीनंतर या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे। खरं तर हिंगोलीमधली ही संपूर्ण परिस्थिती सर्वात आधी साम टीव्हीने दाखवली। माध्यमाकडून माहिती मिळाली ग्रामीण रुग्णालयात जो प्रकार झालेला आहे, मी जिल्हा शल्य चिकित्सक साहेब तिथे दाखल झालेले आहेत। मीही थोड्या वेळाने जाणार आहे। जिल्हा शल्य चिकित्सक मार्फत आम्ही चौकशी करून चौकशी आणि दोषी आढळलेले यांच्यावर कारवाई केली जाईल। तर आपण बघितलं हिंगोलीमध्ये खरं तर हे संपूर्ण प्रकरण घडलेलं होतं। शस्त्रक्रिया करून महिलांना अशा प्रकारे जमिनीवर झोपवण्यात आलेलं होतं। ही बातमी सर्वात आधी साम टीव्हीने प्रसारित केली आणि त्यानंतर लगेचच आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झालेली आहे आणि ही बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची बातमी बघतोय, कारण साम टीव्हीची बातमी अर्थातच इम्पॅक्टची हमी आपण पाहतोय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून। संदीप, आपण बघू शकतोय खरं तर साम टीव्हीने सर्वात आधी ही बातमी प्रसारित केली होती आणि आता या ठिकाणी कारवाई केली जाते। सध्याची नेमकी काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं तर बाळापूरच्या या रुग्णालयातील जो प्रकार आहे तो सकाळी साम टीव्हीने 7:30 वाजता प्रसारित केलेला होता आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर हिंगोलीचे जे आरोग्य प्रशासन आहे ते खडबडून जागे झालेलं आहे। हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तळस व जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके हे त्यांच्या पथकाला घेऊन या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे। नेमकं महिलांना जमिनीवर झोपवण्याची वेळ का आली आणि यामुळे त्यांच्या काही आरोग्यावरती परिणाम झालेला आहे का, या सगळ्या संदर्भातला ते आढावा घेत आहेत आणि या संपूर्ण चौकशीनंतर दोषी डॉक्टर विरोधात दोषी व्यवस्थापन जे आहे त्याच्या विरोधात कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे। निश्चितच धन्यवाद संदीप दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।